न्यूक्लियायचं लेक्चर नंबर 4. या लेक्चरमध्ये आपण अभ्यास करणार आहोत न्यूक्लिअर फिजन आणि फ्युजनचा, की नक्की या न्यूक्लिअर रिॲक्शन्स पासून एनर्जी कशी तयार होते. थेरॉटिकल कसे प्रश्न येतात सर, न्यूमेरिकल कसे येतात, ॲटॉम बॉम्ब मध्ये काय मेकॅनिझम असतं, जी सूर्यामधून आपल्याला एनर्जी रिसीव्ह होते फ्युजन, ते काय असतं सर, एनसीईआरटी मध्ये काय दिले, QIQ कसे येतात, सगळं बघायचं आपल्याला. ठीक आहे, चला पटकन वही पेन घेऊन बसा, कारण आपण आता सुरू करू. मागचे लेक्चर बघितले नसतील तर एकदा बघून या. ठीक आहे, फिजन आणि फ्युजन आधी बघू की का होतं, गरज काय फिजन आणि फ्युजन. तर आपण एक ग्राफ डिस्कस केलेला, कुठला ग्राफ होता, वाय एक्सिस आणि हा एक्स एक्सिसचा एक ग्राफ आहे. काय ग्राफ आहे सर, एक्स एक्सिसवर होता मास नंबर आणि वाय एक्सिसवर काय होतं, वाय एक्सिसवर होता सर बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लिऑन. हा ग्राफ आठवत असेल तुम्हाला, महत्वाचा ग्राफ आहे. जर तुम्ही नीट लक्ष दिलं की हा ग्राफ कसा बनायचा, तर हा ग्राफ आहे ना असा काहीतरी बनायचा, असा बनून असा काहीतरी व्हायचं, बरोबर आहे. दोन गोष्टींमध्ये अडचण आहे मला. काय अडचण आहे की या पोर्शन मध्ये ना जी बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लिऑन आहे ना, जो स्टेबिलिटी फॅक्टर असतो ते कमी आहे. मला आता हे चांगलंच माहिती असेल की जेवढी जास्त बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लिऑन तेवढी स्टेबिलिटी जास्त असते. इकडे पण जर तुम्ही बघायला गेलं ना, इकडे पण तोच प्रॉब्लेम आहे की B/A चा जो रेशो आहे ना सर तो कमी आहे. तर हे कुठले न्यूक्लियाय, इकडचे न्यूक्लियाय मी म्हणतो हे हेवी न्यूक्लियाय असतं, हेवी, ज्यांचा मास नंबर 200च्या पुढे वगैरे आहे साधारण. आणि सर हे लाइटर न्यूक्लियाय बेटा, लाइटर न्यूक्लियाय. आणि सुखी कोण असतं, ना तर अत्यंत गरीब सुखी, ना तर अत्यंत श्रीमंत सुखी. ज्याचा मास नंबर खूप कमी आहे पण सुखी नाही, आणि ज्याचा मास नंबर खूप जास्त आहे तो पण. तर स्टेबल कोण असतं, तर तुम्हाला आठवत असेल की हा स्टेबिलिटी झोन आहे ना, हा स्टेबिलिटी झोन आहे, किंवा याला आपण कुठले न्यूक्लियाय म्हणतो सर, ह्या मिड साइज्ड न्यूक्लियाय, मिड साइज्ड न्यूक्लियाय आहे. आणि तुम्हाला माहिती असेल की याच्यामध्ये सगळ्यात जास्त जर कोणाचा बाइंडिंग एनर्जी पर ॲटॉमिक मास नंबर असेल तर ते कोण आहे, यांच्यातला किंग कोण आहे सर, आयरन असतो यांच्यातला किंग, ज्याची किती असते बेटा 8.8 मेगा इलेक्ट्रॉन. पर चर्चा ही नाही आहे, चर्चा यांची आता. तर हेवी वाल्याला वाटतं की मी मिडल बनावं, अरे श्रीमंताला वाटतं मी मिडल क्लास बनावं. मग श्रीमंत काय करणार, जमीन विकेल, आपल्या जमिनीचे 2 हिस्से करतो. तो काय करतो सर, ज्याचा हेवी आहे ना बेटा, हा हेवी आहे, तर हेवीवाला काय करणार, हेवीवाला एक मिडल बनवला, दुसरा मिडल बनवला, पण मिड साईज बनवणार, कारण मिडलला सगळ्यात जास्त स्टेबिलिटी आहे आणि एनर्जी रिलीज करणार, एनर्जी रिलीज करणार. एनर्जी का रिलीज करतो सर, एनर्जी यासाठी रिलीज करतो कारण त्याला स्टेबिलिटी मिळते, बरोबर आहे ना. या प्रक्रियेला म्हणतात, जेव्हा मोठ्यापासून 2 ते बनतात याला म्हणतात बेटा फिजन, फिजन म्हणतात. आणि ही जी एनर्जी आहे ना, जी एनर्जी रिलीज केली ना त्यांनी, तीच एनर्जी आपण वापरतो वेगवेगळ्या, जसं फिजन. आता भारतामध्ये न्यूक्लिअर रिॲक्टर वर एनर्जीचा आपला प्लॅन आहे, कारण आपण तेल वगैरे इम्पोर्ट करतो मिडल ईस्ट मधून, तिथे सारखे मारामाऱ्या वॉर चालू असतात, मग तेलाचे प्राइस कमी जास्त होतात है ना. सोलर एनर्जी सिजनल आहे, मग आता जर न्यूक्लिअर एनर्जी मिळाली आपल्याला तर आपल्याला फायदा होणार आहे. त्याच्यावर रिसर्च चालू आहे, बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटर, तुम्ही नाव ऐकलं असेल. येस सर. तसंच जर 2 लाइटर असले, 2 लाइटर असले म्हणजे काय सर, हे जे गरीब आहेत ना यांना श्रीमंत बनायचे, हे काय करतात, एक लाईट प्लस एक लाईट हे मिळून कोणाला तयार करतात सर, तर एका मिडलला तयार करतात बेटा, मिड साईजला, आणि परत इथे एनर्जी रिलीज होते. तर 2 गरिबांनी मिळून थोडीफार जमीन विकत घेतली आणि मिडल क्लासला आले, आणि याला आपण म्हणतो फ्युजन, फ्युजन म्हणतो. हे फ्युजन कुठे होतं सर, तर हे फ्युजन होतं सनमध्ये. सनमधून जी एनर्जी मिळते ना ती न्यूक्लिअर फ्युजन. ठीक आहे, न्यूक्लिअर फ्युजन हे आपण बघू आता इन डिटेल. हे तर मी एकदम वरवर चर्चा केली, पण अजून आपल्याला खोलात जायचंय. ठीक आहे, सगळ्यात पहिले न्यूक्लिअर फ्युजन, फिजन. तर फिजन काय असतं सर, बघा डेफिनेशन नीट वाचा तुम्ही. स्प्लिटिंग, स्प्लिटिंग म्हणजे तुटणे ऑफ हेवियर न्यूक्लियाय इनटू लाइटर न्यूक्लियाय, 2 लाइटर न्यूक्लियाय ऑफ कंपेरेबल मासेस. कंपेरेबल मासेस म्हणजे काय सर, कंपेरेबल म्हणजे खूप छोटं नका आपल्याला मास, आपल्याला मिड साईज मध्ये जायचंय, हे लक्षात ठेवायचं कधी पण. एकच उद्देश आहे आयुष्याचा सुद्धा आणि यांचा सुद्धा. आयुष्याचा काय उद्देश आहे सर, मध्यमार्ग, मध्यमार्ग. अत्यंत दुखी पण नको, अत्यंत सुखी पण नको, है ना, भगवान बुद्ध म्हणून गेले. त्याच पद्धतीने इथे सुद्धा यांना काय पाहिजे सर, मिडलला पाहिजे, मिडलला मिड साईज पाहिजे, म्हणजे स्टेबिलिटी मिळणार. तर मग काय झालं बघा, आता हे कसं आहे, आणि त्याच्यानंतर काय सांगितलं, आफ्टर बंबार्डमेंट, बंबार्डमेंट विथ एनर्जेटिक पार्टिकल. कोणीतरी येऊन आहे ना यांना ज्ञान द्यायला पाहिजे आधी, तरच हे करणार आहे, त्याशिवाय करणार नाही. काय म्हणतोय मी,
एक इन्सिडेंट न्यूट्रॉन आहे. इन्सिडेंट न्यूट्रॉन म्हणजे हा हाय एनर्जी न्यूट्रॉन असतो, ठीक आहे ना. हाय एनर्जी न्यूट्रॉन जो आहे, किंवा इन जनरल आपण न्यूट्रॉन जर घेतला, त्याला जर फेकून मारलं, कोणावर फेकून मारलं सर, एखाद्या न्यूक्लियसला, हेवी न्यूक्लियसला जर आपण फेकून मारलं, ती ऑलरेडी अनस्टेबल आहे, त्याला तुटायची इच्छा आहे. का बरं तुटायची इच्छा आहे? कारण त्याला स्टेबिलिटी पाहिजे. तर जसं फेकून मारलं बेटा, तर हा डिस्टर्ब होतो. डिस्टर्ब झाल्यानंतर याचे हे जे दोन तुकडे झाले ना सर, याला आपण फिजन म्हणतो, फिजन. हे दोन तुकडे झाल्यानंतर इथे बघा एनर्जी रिलीज झाली, ट्रेमेंडस एनर्जी रिलीज झाली, खूप जास्त एनर्जी रिलीज होतेच. हे ॲटॉम बॉम्बमध्ये पण असंच होतं, हिरोशिमा नागासाकी तुम्ही ऐकलं असेल. आणि सर एनर्जी रिलीज झाली, हे दोन प्रोडक्ट बनले त्याचे. हे काय सर, हे मिडल साईज न्यूक्लिया असतील, मिडल साईज न्यूक्लिया आहे. पण त्याच्याबरोबर अजून हे फ्रीमध्ये मिळतं. हे काय मिळतात सर, हे न्यूट्रॉन आहेत बेटा, हे न्यूट्रॉन्स आहेत, न्यूट्रॉन. 3 न्यूट्रॉन जनरेट झाले. एक न्यूट्रॉन मला आणावा लागतो याला, आपल्याला रिॲक्शन इनिशिएट करायला. पण त्याच्यानंतर हे जे 3 न्यूट्रॉन आहेत, हे 3 न्यूट्रॉन पुढचं काम करतात, बरं का. हे 3 न्यूट्रॉन पुढचं काम करतात. जसं तू नीटची एक्झाम दिली, सुरुवातीला तुला एफर्ट लागणार आहे डॉक्टर बनेपर्यंत, पण एकदा डॉक्टर बनला की तुला काही करायची गरज नाही, मग सगळं पुढे होत राहतं. तसंच आहे हे जे 3 न्यूट्रॉन आहे ना, आता आपल्याकडे एकच तर ॲटम नाही आहे ना, हे एका ॲटमसाठी असे आपल्याकडे करोडो ॲटम असतील, करोडो ॲटम असतील. मग करोडो ॲटम असतील तर हे 3 न्यूट्रॉन काय करतील, अजून असे तिघांना फोडू शकतात, ते अजून तिघांना फोडू शकतात. म्हणजे परत इथे जर आला, परत याचे 2 तुकडे झाले है ना, याचे 2 तुकडे झाले सर. परत सर इकडून असे याचे 2 तुकडे झाले, परत इकडून असे याचे 2 तुकडे झाले. अच्छा, 2 तुकडे नाही तर याच्याकडे अजून 3 न्यूट्रॉन आले, परत इकडे 3 न्यूट्रॉन आले, परत इकडे 3 न्यूट्रॉन आले. आता बरं हे न्यूट्रॉन काय करणार, हे न्यूट्रॉन परत अजून 3 न्यूक्लिया मिळतील यांना. असं करत करत जर तुम्ही नीट बघितलं ना, तर एक चेन बनते. चेन कशी रिॲक्शन आहे सर, ही चेन रिॲक्शन आहे, चेन रिॲक्शन. म्हणून ही अत्यंत खतरनाक असते न्यूक्लिअर एनर्जी, कारण एकदा इनिशिएट केली का बंद करता करता पुरे वाट लागते. म्हणून याला नियंत्रित केलं जातं, कोणाला पण याला यूज करायची परवानगी नसते, एकदम कंट्रोल्ड मेजरमध्ये असतं. कारण जर तुम्ही असं करत राहाल तर फार अवघड होऊन जातं, आणि हार्मफुल न्यूक्लिअर रेडिएशन्स पण असतात, ठीक आहे ना. ठीक आहे सर, थोडं डिटेलमध्ये बघू आपण. हे झालं. याच्यानंतर काय सर बघा, आता ज्या कामाच्या रिॲक्शन आहे, युरॅनियम 23592 ही हेवी न्यूक्लिया आहे, ठीक आहे. युरॅनियम 23592, बघा इथे 235 वर तुम्ही लक्ष दिलं पाहिजे, कारण याचाच अजून एक आयसोटोप असतो है ना. कोण आयसोटोप असतो सर, याचा 235 आहे ना, एक 238 वाला पण असतो, ठीक आहे, 238 वाला. पण हा जास्त फिजाईल असतो, हा आपण वापरतो. पुढे बघू आपण ते. याला जर आपण 1 न्यूट्रॉन दिला, हा हेवी आहे, याला 1 न्यूट्रॉन दिला, तर हे 2 मिडल साईज न्यूक्लियामध्ये कन्वर्ट झालं. बघा दिसतंय का तुम्हाला, बॅरियम आणि क्रिप्टॉन. तुम्हाला पाठ करायची गरज नाही, बिलकुल पाठ करायची गरज नाही तुम्हाला. फक्त काय लक्षात असलं पाहिजे की युरॅनियम 23592 ला 1 न्यूट्रॉन मारला, 2 मिडल साईज न्यूक्लिया मिळाले सर, आणि हे 3 न्यूट्रॉन मिळाले बेटा आपल्याला. हे 3 न्यूट्रॉन मिळाले आणि त्याच्याबरोबर एनर्जी मिळाली, ठीक आहे. आता याच्यात काय काय महत्त्वाचे मुद्दे बघा. अकर्स इन व्हेरी हेवी न्यूक्लिया, एकदम बरोबर. जे फिजन आहे ना, कोणाला तुटण्याची इच्छा असते त्याच्याकडे खूप जास्त आधी असतं. कोण आहे बेटा, जो एकदम श्रीमंत आहे त्याला जायचंय मिडल क्लासमध्ये, ना की गरीबाला जायचंय, ठीक आहे. म्हणजे ज्याच्याकडे खूप जास्त पैसे, म्हणजे ज्याच्याकडे खूप जास्त ॲटॉमिक मास नंबर आहे, तर तो हेवी न्यूक्लियामध्ये काय होतं, फिजन होतं. एनर्जी रिलीज्ड पर फिजन, हा हे तुम्हाला पाठ करायचंय, हे इम्पॉर्टंट आहे, हे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. काय म्हणताय सर तुम्ही, मी म्हणतोय की एका फिजनमध्ये किती एनर्जी रिलीज होते, एका फिजनमध्ये 200 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. म्हणजे याचा हा एक ॲटम आहे ना बेटा, हा एक ॲटम आहे ना, एक ॲटम जेव्हा आपण यूज करतो, इलेक्ट्रॉननी बंबार्ड केला, आता इथे जी एनर्जी रिलीज होते ना सर, ते 200 मेगा इलेक्ट्रॉन, हे लक्षात ठेवायचं. नंतर पुढे काय म्हणतायत, मास ऑफ कंपाऊंड न्यूक्लियस, कंपाऊंड न्यूक्लियस म्हणजे आधीचा, मस्ट बी ग्रेटर दॅन फिजन प्रोडक्ट. बरोबर आहे, फिजनचं प्रोडक्ट जास्त स्टेबल असेल की हा स्टेबल असेल, कंपाऊंड न्यूक्लियस. सर प्रोडक्ट जास्त स्टेबल असेल तर रिॲक्शन होती, नाही तर कशाला झाली असते रिॲक्शन. मग जर हे जास्त स्टेबल असेल तर त्याची मास कमी, मास डिफेक्ट आपण बघितला होता की रिॲक्टंटचं मास प्रोडक्टपेक्षा जास्त असतं, म्हणून तर आपलं काय म्हणतात त्याला. आणि हे जे मास आहे ना, उरलेलं जे मास आहे, एक्सेस मास, ते एनर्जीमध्ये कन्वर्ट होतं. ही एनर्जी कुठून येते, याचं मास कमी होतं, बरोबर आहे. म्हणजे मास ऑफ कंपाऊंड न्यूक्लियस मस्ट बी ग्रेटर दॅन फिजन प्रोडक्ट. किंवा आपण असं पण म्हणू शकतो की बाइंडिंग एनर्जी ऑफ अ कंपाऊंड न्यूक्लियस मस्ट बी लेस दॅन फिजन प्रोडक्ट. बाइंडिंग एनर्जी कोणाची जास्त असेल, जो स्टेबल असेल. मग कोण स्टेबल आहे सर, हे दोघं स्टेबल आहे. यांची बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन जास्त आहे, कोणापेक्षा, याच्यापेक्षा. मास कोणाचं जास्त आहे, यांचं जास्त आहे, याचं आहे.
आणि सर बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन कोणाची जास्त आहे, याची जास्त. आलं लक्षात? एकदम सोपा कन्सेप्ट आहे बेटा, काही नाही आहे. तर आता पुढे सांगा थोडंसं. हा एक महत्वाचा मुद्दा आहे की न्यूक्लिअर फ्युजनसाठी आहे ना जे थर्मल न्यूट्रॉन लागतात. सर थर्मल न्यूट्रॉनचा अर्थ काय होतो? लो एनर्जी न्यूट्रॉन. लो एनर्जी साधारणतः यांची एनर्जी असते ना, तर साधारणतः ही एनर्जी जर आपण बघायला गेलं तर 0.025 इलेक्ट्रॉन वोल्ट पर्यंत एनर्जी पाहिजे आपल्याला. ओके, कशासाठी? तो न्यूट्रॉन टू इनिशिएट अ फिजन. बघा आता मी तुम्हाला सांगतो, कन्सेप्ट सांगतो, नीट लक्ष द्या. तो युरेनियम आहे आपला, युरेनियम 23592 आहे. तर याला जेव्हा आपण न्यूट्रॉन फेकून मारतो, याला जेव्हा आपण न्यूट्रॉन दिला तर तेव्हा काय बनतं सर? तर 2 मिडल साइज न्यूक्लिया बनतात. त्याच्याबरोबर आपल्याला 3 न्यूट्रॉन मिळतात. ओके, 3 न्यूट्रॉन मिळतात आणि काही एनर्जी रिलीज होते. आता जे हे 3 न्यूट्रॉन आहेत ना सर, तर हे फास्ट मुव्हिंग न्यूट्रॉन, फास्ट मुव्हिंग न्यूट्रॉन आहे. त्यांची एनर्जी जी आहे ना ती जवळजवळ असते बेटा 2 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट. कायनेटिक एनर्जी यांची स्वतःची जी असते ना ती असते 2 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट. ठीक आहे, इथे लिहू आपण, कायनेटिक एनर्जी जवळजवळ यांची असते सर 2 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट. हे फास्ट मुव्हिंगचा प्रॉब्लेम काय आहे ना की लो फिजन प्रोबॅबिलिटी होते. लो फिजन प्रोबॅबिलिटी म्हणजे सर आता इतके फास्ट मुव्हिंग जर आहे, मला सांग जरा, एकदम जोरात जर तू एखादा असं सपोज असं इमॅजिन कर की असे खूप सारे बॉल आहेत है ना, त्या जत्रेत गेलाय बघ तू, असे खूप सारे ग्लास असतात. जर तू एकदम जोरात फेकून मारलं तर काय होतं? तर जोरात फेकून मारलं तर एकच कुठला तरी ग्लास पडेल. का? कारण तेवढा टाइम ऑफ कॉन्टॅक्ट नसतो की सगळे पडायला. जे मला इतकं म्हणायचंय, जास्त डोकं न लावता, की फास्ट मुव्हिंगचा प्रॉब्लेम काय? फिजन लवकर होत नाही बेटा, फिजनची प्रोबॅबिलिटी लो राहते. का सर? कारण इलेक्ट्रॉन आहे ना एस्केप होतात. इलेक्ट्रॉन म्हणण्यापेक्षा आपण म्हणू ना इलेक्ट्रॉन एस्केप होतात, न्यूक्लिअर रिएक्टर मधून पळून जातात बाहेर. ठीक आहे, एस्केप होतात. मग आपल्याला काय करावं लागतं? तर आपल्याला स्लो करावं लागतं, त्यांना स्लो करावं लागतं. स्लो करायचं असेल तर काय यूज करतो सर आपण? तर स्लो करायला आपण यूज करतो मॉडरेटर आपण यूज करतो आणि त्यांनी हे स्लो न्यूट्रॉन्ससाठी आपल्याला कामात येतात. ठीक आहे, आता सर मला एक सांगा की मॉडरेटर कुठले कुठले असतात? बघा नीट लक्ष द्या. सगळ्यात पहिले मॉडरेटरचं काम काय? डायरेक्ट एमसीक्यू विचारतात. स्लोज डाऊन फास्ट मुव्हिंग न्यूट्रॉन्स फॉर बेटर ॲब्झॉर्प्शन. मी म्हणतो तुम्हाला ॲब्झॉर्प्शन जेवढं चांगलं असेल, जेवढा तुम्ही वेळ द्याल है ना, तेवढं चांगलं ॲब्झॉर्प्शन असेल आणि तेवढं चांगलं फिजन होईल. ठीक आहे, कोण कोण आहे हे पण तुम्हाला पाठ करायचं डायरेक्ट. हेवी वॉटर, ग्राफाइट आणि ऑर्डिनरी वॉटर. ऍटलिस्ट लक्षात असलं पाहिजे की हेवी वॉटर म्हणजे ड्यूटोरियम ऑक्साईड आणि H2O ग्राफाइट, हे तिन्ही गोष्टी NCERT मध्ये दिलेल्या आहेत. तर लाईट न्यूक्लियाय सुटेबल आहे, हे पण महत्वाचा मुद्दा आहे की जे आपल्याला मॉडरेटर जो यूज करायचा आहे ना त्याचा न्यूक्लियाय कसा असला पाहिजे सर? लाईट न्यूक्लियाय असला पाहिजे. हेवी न्यूक्लियाय असला तर काय होईल? तर हेवी न्यूक्लियाय असल्यावर त्या न्यूट्रॉनचं पूर्णच कायनेटिक एनर्जी घालून टाकेल. न्यूट्रॉनची पूर्ण कायनेटिक एनर्जी घालून टाकेल. मग फ्युजन होणार तरी कसं आहे? वर्किंग प्रिन्सिपल बघा काय, बघा न्यूट्रॉन कोलाइड करतात इलास्टिकली. कोणासोबत कोलाइड करतात? मॉडरेटर सोबत. आता मला सांगा, एखादा न्यूट्रॉन आहे बेटा आणि हा मॉडरेटर आहे सर, मॉडरेटर आहे, यांच्यामध्ये जे कोलिजन झालं, ठीक आहे, किंवा हा रेस्टला जरी असेल मॉडरेटर, तर हा जर न्यूट्रॉन आहे याच्याबरोबर जर कोलाइड झाला तर याची स्पीड कमी होईल की नाही? काहीतरी कायनेटिक एनर्जी तो शेअर करेल, बरोबर आहे. म्हणजे ते सांगतायत सक्सेसिव्ह कोलिजन रिड्यूस देअर कायनेटिक एनर्जी. इतक्या वेळा धडकवायचं की कायनेटिक एनर्जी कमी होईल. तर इलास्टिक कोलिजन आहे, कायनेटिक एनर्जी कशी कमी होईल ना कमी. न्यूट्रॉनची कायनेटिक एनर्जी कमी होईल, याची वाढेल, मॉडरेटरची वाढेल, पण ओव्हरऑल कायनेटिक एनर्जी सेम राहील. ठीक, न्यूट्रॉन बिकम थर्मल न्यूट्रॉन म्हणजे कुठले न्यूट्रॉन? असे न्यूट्रॉन ज्यांची एनर्जी कमी असते. सर त्यांची एनर्जी किती असते? 0.25 इलेक्ट्रॉन. कळालं का तुला? न्यूट्रॉनचा कन्सेप्ट कळाला सर. मल्टिप्लिकेशन फॅक्टर हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे, याच्यावर सुद्धा नीटला प्रश्न आलेले आहेत. काय मल्टिप्लिकेशन फॅक्टर सर? रेशो ऑफ नंबर ऑफ न्यूट्रॉन्स इन वन जनरेशन ऑफ चेन रिएक्शन टू द रेशो ऑफ न्यूट्रॉन ऑफ नेक्स्ट जनरेशन. ठीक आहे ना, न्यूट्रॉन इन प्रिव्हियस जनरेशन. ठीक आहे, सांगतो काय आहे बघा. माझ्याकडे एक न्यूक्लिया आहे, ठीक आहे, त्या न्यूक्लियाकडे सपोज आपल्याकडे 3 न्यूट्रॉन आहे बेटा. हा एक न्यूट्रॉन सर, हा दुसरा न्यूट्रॉन, हा तिसरा न्यूट्रॉन. आता हे न्यूट्रॉन काय करणार? तर हा न्यूट्रॉन जो आहे ना सर, हा परत जाऊन धडकणार आणि इकडे परत जाऊन धडकल्यानंतर परत हे बघा आता आहे
हे असे परत 3 न्यूट्रॉन मिळतील आपल्याला इथून. इथून सर पुन्हा 3 न्यूट्रॉन मिळतील. किती न्यूट्रॉन मिळाले सर? परत 3 न्यूट्रॉन. असे हे परत 3 3 3 करत अशी चेन रिॲक्शन बनत जाईल. आता इथं के फॅक्टर किती आहे? प्रिव्हियस जनरेशन कुठले सर? हे प्रिव्हियस जनरेशन आहे ना, हे प्रिव्हियस जनरेशन आहे, प्रिव्हियस जनरेशन आहे. आणि सर प्रेझेंट जनरेशन कुठले? तर बेटा हे प्रेझेंट जनरेशन. तर मला सांग प्रिव्हियस आणि प्रेझेंटचा रेशो किती झाला? प्रेझेंट अपॉन प्रिव्हियस बघ किती आहे, किती आपल्याकडे न्यूट्रॉन सर? 3 3 6 आणि 3 9. 9 डिवायडेड बाय 3 म्हणजे किती झाली सर? 3. हा तुझा के फॅक्टर झाला. इथे के फॅक्टर ग्रेटर दॅन 1 आला. ग्रेटर दॅन 1 म्हणजे काय ना, ही चेन रिॲक्शन आहे, ही न्यूक्लिअर बॉम्बची रिॲक्शन आहे. बघा सुपर क्रिटिकल कंडिशन याला म्हणतात. सुपर क्रिटिकल म्हणजे काय ना, की हे वाढता वाढता वाढे है ना, इतकं वाढेल की आपल्याला कंट्रोलच होणार नाही. हे कारण आता बघा इथून परत 3 येतील, इथून 3 येतील, इथून 3 येतील. म्हणजे हे आधी जे आता आपल्याकडे किती आहेत? 9 आहे ना सर. आता हे किती होतील? त्रिक 27, मग 27 त्रिक 81, 81 त्रिक 243, असं चालत राहील ते. ठीक आहे. न्यूट्रॉन पॉप्युलेशन इन्क्रीजेस रॅपिडली, रिॲक्शन ग्रोज एक्सप्लोजिव्हली ग्रो होतं. आणि ही कोणाची कंडिशन आहे? ही न्यूक्लिअर बॉम्बची कंडिशन आहे. न्यूक्लिअर बॉम्बमध्ये असंच होतं, इतकं वाढतं की त्याला कंट्रोल करता करता मुश्किल होते आणि मग खूप जास्त एनर्जी रिलीज होते. हिरोशिमा नागासाकीचं एक्झाम्पल आहे, अत्यंत भयंकर एक्झाम्पल आहे. तिथे माणुसकीचं म्हणा जीवितहानी एकदम प्रचंड झाली होती. इन्फ्रास्ट्रक्चर असेल, लोकांचा जीव असेल, प्राण्यांचं, म्हणजे अजून सुद्धा तिथे जे रेडिएशन्स आहेत ते इतके खतरनाक आहेत, ते लोकांना अजून सुद्धा जेनेटिक डिसऑर्डर आहेत. हे एकदम न्यूक्लिअर रिॲक्टर म्हणून अत्यंत जपून वापरला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर क्रिटिकल कंडिशन काय सर? क्रिटिकल कंडिशन म्हणजे काय बेटा? जेव्हा हे दोन्ही इक्वल असतील, हे दोन्ही इक्वल असतील, जसं हे 3 आहे, हे 3 आहे, परत ते 3 3 3, मग हे काय ना, न्यूट्रॉन पॉप्युलेशन इज कॉन्स्टंट, स्टेडी सेल्फ सफिशियंट चेन रिॲक्शन होते. 3 3 3 आहे, चालू आहे, काही प्रॉब्लेम नाही. जेवढे न्यूट्रॉन मागच्या जनरेशनला तेवढे या जनरेशनला आहे. प्रत्येक जनरेशनला एनर्जी रिलीज होते, काही प्रॉब्लेम नाही. मला काय प्रॉब्लेम आहे? दिस इज अ सफिशियंट, दिस इज कंडिशन इज नोन फॉर न्यूक्लिअर रिॲक्टर. न्यूक्लिअर रिॲक्टर म्हणजे कोण? जो आपल्याला एनर्जी पाहिजे, आपल्याला बऱ्याच गोष्टींसाठी एनर्जी पाहिजे. ठीक आहे. जसं जी पॉवर जनरेशन आहे, तुम्ही आता बसले, तुम्ही अभ्यास करतायत, तुम्ही टीव्ही बघतायत, लॅपटॉपवर आहात, मोबाईलवर आहात, परत त्याच्यानंतर ज्या कुठे गोष्टी लागते, रेल्वे, तर या सगळ्यांना सुद्धा आपण ही इलेक्ट्रिकल एनर्जी या रिॲक्टरमधून डिराईव्ह करू शकतो. पण त्यासाठी के काय असला पाहिजे? 1 असला पाहिजे. पण आता जर सर के लेस दॅन 1 झाला तर याला क्रिटिकल सब क्रिटिकल कंडिशन म्हणतात. क्रिटिकल म्हणजे न्यूक्लिअर रिॲक्टरवाला आयडियल कंडिशन, सुपर क्रिटिकल काही कामाचं नाहीये. आणि सब क्रिटिकल म्हणजे काय सर? सब क्रिटिकल म्हणजे की न्यूट्रॉनचं पॉप्युलेशन कंटिन्युअसली डिक्रीज झालं. म्हणजे जेव्हा के लेस दॅन 1 असेल, म्हणजे सर इथे 3 न्यूट्रॉन, इथे 2 न्यूट्रॉन, मग इथे 2 असतील तर पुढे 1 येईल, 1 असेल तर परत 0 होऊन जाईल. म्हणजे मला काय म्हणायचंय, न्यूट्रॉनचं पॉप्युलेशन कमी होत चाललंय. ती रिॲक्शन सुद्धा कामाची नाहीये. चेन रिॲक्शन डाईज आउट. कळालंय का तुम्हाला के फॅक्टर? हो सर कळाले, काही प्रॉब्लेम नाही. शाबास. पुढे त्याच्यानंतर आता हे सगळं आपण बघितलं. कंट्रोल रॉड्स वगैरे काय असतं ते बघू, सांगतो तुम्हाला. हे न्यूक्लिअर रिॲक्टर आहे बेटा, हे न्यूक्लिअर रिॲक्टर आहे. हे कसं काम करतं बघा. याच्यामध्ये काय काय गोष्टी असतात? सगळ्यात पहिले हे फ्युएल रॉड्स आहे. फ्युएल रॉड्स म्हणजे इथे तो फिजाईल मटेरियल आहे, फिजाईल, ज्याचं फिजन होऊ शकतं ना, ते असतं. जसं युरॅनियम 235 वापरतो आपण, युरॅनियम 235-92. ठीक आहे, त्याचे रॉड्स असतात. त्याच्यानंतर हे कंट्रोल रॉड्स आहे सर. कंट्रोल रॉड्स काय? हा महत्वाचा मुद्दा आहे. कंट्रोल रॉड्स बेटा हे काय करतात? ऍब्झॉर्ब न्यूट्रॉन्स. का बरं न्यूट्रॉन ऍब्झॉर्ब करतात सर? जर असं झालं की के फॅक्टर ग्रेटर दॅन 1 आहे, म्हणजे जर फिजन अनकंट्रोलेबल झालं ना, तर हे ऍब्झॉर्प्शनचं काम करतात, न्यूट्रॉनला ऍब्झॉर्ब करतात, सो दॅट पुढे चेन रिॲक्शन जास्त वाढणार नाही. ठीक आहे सर, याचं एक्झाम्पल काय हे लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. कॅडमियम रॉड्स, एनसीईआरटीचा मुद्दा आहे हा. कॅडमियमचा रॉड असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर सर हे सांगा, हे शिल्डिंग का बरं केलंय? आता खूप सारी एनर्जी जनरेट होते बेटा, जेव्हा इथे फिजन होतं ना, खूप सारी एनर्जी जनरेट होते आणि एनर्जीमधून मग हार्मफुल रेडिएशन्स वगैरे बाहेर निघतात. तर हे रेडिएशन्स आपल्याला जर अवॉइड करायचे असतील तर शिल्ड केलेलं असतं, है ना. ठीक आहे सर. त्याच्यानंतर हे कूलंट आहे. कूलंट का बरं वापरतात? तर कूलंट टेम्परेचर कमी, आता एवढी एनर्जी जास्त झाली आहे तर त्या एनर्जीचं मुळे टेम्परेचर खूप वाढले, टेम्परेचर कमी करतात आणि त्याच्यानंतर मग इथून जे काही स्टीम जनरेटर आहे, टर्बाईन आहे, तिथे ती एनर्जी नेते आणि मग त्याच्यानंतर मग कुठे पण इंडस्ट्री असेल, हाऊस असेल, कुठे पण आपण ती पोहोच. ठीक आहे सर. ओके. आता बघा इकडे हे सगळ्या गोष्टी आहेत. फ्युएल, सगळ्यात पहिले फ्युएल काय? आपण इंधन काय वापरलं हे महत्वाचं आहे. काय इंधन वापरलं? कॉमन फिजनेबल मटेरियल. कोण कोण आहेत? युरॅनियम 235, हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. यूज्ड इन मोस्ट पॉवर रिॲक्टर, युरॅनियम 235. त्याच्यानंतर प्लुटोनियम 239. ठीक आहे.
प्रोड्यूस फ्रॉम युरेनियम 238. आता हा जो 238 आहे ना, हा नॉट फिसाईल असतो बेटा, नॉन फिसाईल. नॉन फिसाईल म्हणजे काय ना, की तो कामाचा नाहीये. कशाला कामाचा नाहीये सर? तो न्यूक्लिअर रिॲक्टर मध्ये लवकर वापरत नाही. का वापरत नाही? कारण त्याने फिजन चांगलं होत नाही. मग काय करतो आपण? आधी युरेनियम 238 ला कन्वर्ट करतो प्लुटोनियम मध्ये. हे महत्वाचं नाही पण एक तरी तुम्हाला आयडिया असली पाहिजे. प्लुटोनियम मध्ये कन्वर्ट करतो आणि प्लुटोनियम मध्ये कन्वर्ट केल्यानंतर आपण त्याला वापरू शकतो, कारण प्लुटोनियम हा फिजाईल आहे. बघा हे दोन्ही जे आहेत ना, हे दोन्ही जे आहेत ना सर, हे दोन्ही जे आहेत ना बेटा, तर ते फिजाईल आहे. फिजाईल, फिजाईल मटेरियलचे. हे लक्षात ठेवा. एनसीईआरटी मध्ये डेटा दिलाय हा. या दोघांचं नाव एनसीईआरटी मध्ये मेन्शन केलंय. युरेनियम 235 आणि प्लुटोनियम 39. युरेनियम 233 हे एक्स्ट्रा आहे की प्रोड्यूस फ्रॉम थोरियम. थोरियम पासून प्रोड्यूस करतो. भारताकडे खूप जास्त थोरियम आहे, पण थोरियम काही कामाचा नाही तेवढा. आपल्याला आधी थोरियमचं युरेनियम मध्ये कन्वर्ट करावं लागतं आणि त्याच्यानंतर मग आपण फिजन वगैरे करू शकतो. इंडिया हॅज अ लार्जेस्ट स्टॉक ऑफ थोरियम इन द वर्ल्ड. सगळ्यात पूर्ण जगात सगळ्यात जास्त थोरियम आपल्याकडे, पण युरेनियम नाही आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मॉडरेटर. मॉडरेटर काय करतो तुम्हाला सांगितलं होतं. मॉडरेटर स्लो करतो, स्लोइंग डाऊन फास्ट मुव्हिंग न्यूट्रॉन. ठीक आहे, स्लो करतो मॉडरेटर. कुलंट. कुलंट काय करतो? रिमूव्ह द हीट प्रोड्यूस्ड इन द रिएक्टर कोर. रिएक्टर कोर आणि ट्रान्सफर टू द स्टीम टर्बाइन और इलेक्ट्रिसिटी. तेच एक कुलंटचं काम काय असतं? थंड करणं, गोष्टी थंड करणं. जास्त पण आपल्याला टेम्परेचरची गरज नाही. H2 आहे, D2 आहे, हे सगळे कुलंट आहे. प्रोटेक्टिव्ह शिल्ड काय असते? तेच आहे. थिक लेअर बिल्ड अराउंड. हे सगळं वाचून घ्याल, सगळं मी डिस्कस केलेलं आहे. हे महत्वाचं आहे. तर न्यूमरिकल कसे सॉल्व्ह करायचे याचे? न्यूमरिकल सॉल्व्ह करू. न्यूमरिकल मध्ये पहिलं न्यूमरिकल काय बघा? कॅल्क्युलेट एनर्जी रिलीज्ड फ्रॉम 2 ग्राम ऑफ युरेनियम 3592 इन वॅटवर. आता ज्यांनी मागचे लेक्चर बघितले नसतील त्यांना एक जड जाणार आहे, कारण किलोवॅट अवर आणि मेगा इलेक्ट्रॉन व्होल्टचं रिलेशन माहिती पाहिजे. प्रश्न चांगला आहे, नीट समजून घ्या काय करायचं. सगळ्यात पहिले मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं. काय सांगितलं होतं सर? एक ॲटम जो आहे बेटा, एक ॲटम ऑफ युरेनियम 3592 आहे ना, तर तो किती एनर्जी रिलीज करतो? तो एनर्जी रिलीज करतो 200 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. मगाशीच मुद्दा डिस्कस केला मी. एक ॲटम. आता 2 ग्राम मध्ये किती ॲटम असतील? 2 ग्राम मध्ये किती ॲटम असतील? नंबर ऑफ ॲटम मला फॉर्म करायचे. नंबर ऑफ ॲटम, एन म्हणजे नंबर ऑफ ॲटम. तर किती असतात सर ते? तर नंबर ऑफ मोल्स. काय करतो आपण? मोल्स इंटू ॲव्होगॅड्रो नंबर करतो. केमिस्ट्री तुमचं खूप चांगलं आहे, मला तेवढं येत नाही केमिस्ट्री. मला जेवढं येतं तेवढं सांगतो मी तुम्हाला. तर 2 हे मास आहे सर. मोलसाठी ॲटॉमिक मासने डिवाइड करावं लागेल. 2/235 × 6.023 × 10⁻23 यायला पाहिजे. आता आपल्याला नंबर ऑफ मोल्स मिळाले किंवा नंबर ऑफ ॲटम्स मिळाले. आता एका ॲटमचं किती आहे? 200 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे. ठीक आहे. तो एनर्जी फॉर एन ॲटम्स साठी किती एनर्जी असेल सर? तर ती असेल, त्यासाठी आपण लिहू शकतो. काय लिहू शकतो सर? की जेवढे नंबर ऑफ ॲटम्स आहेत त्याला मल्टिप्लाय करावं लागेल मला. किती? त्याला मल्टिप्लाय करा सर एनर्जी फॉर 1 ॲटम. एका ॲटमची किती एनर्जी आहे? एका ॲटमची एनर्जी आहे सर 200 मेगा इलेक्ट्रॉन. पण त्यांनी कशात विचारले? किलोवॅट आवर मध्ये विचारले. किलोवॅट आवर. आता किलोवॅट आवर आणि मेगा इलेक्ट्रॉन व्होल्टचं कन्व्हर्जन तुम्हाला माहिती पाहिजे. कसं असतं सर कन्व्हर्जन? नीट लक्ष द्या. 1 किलोवॅट आवर जो असतो ना, 1 किलोवॅट आवर, तो असतो 5 × 10⁻19 मेगा इलेक्ट्रॉन. हे तुम्हाला माहिती पाहिजे, तर हे न्यूमरिकल सुटेल. नाहीतर मग वेळ लागेल. करू शकतात पण मग वेळ लागेल. मग जर हे माहिती असेल तर मी आता डायरेक्ट लिहितो. फायनल उत्तर आलं पाहिजे सर 2/35 × 6.023 10⁻23 सर. आणि आता मी काय सांगितलं तुम्हाला की 1 किलोवॅट आवर किती असतं? इतकं मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. मग मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट किती असेल? याला डिवाइड करावं लागेल तुम्हाला. ते येईल सर इंटू 200. आणि आता डिव्हिजन मध्ये जाईल हे. ठीक आहे ना. डिव्हिजन मध्ये किती जाईल? डिव्हिजन मध्ये 0.25 × 10⁻. आता याचं कॅल्क्युलेशन करा. किती येतं बघा. आपण अप्रॉक्सिमेटली कॅल्क्युलेशन करू. लोड घेऊ नका. एक जर याला मी असं लिहितो बघ. 2 डिवायडेड बाय, आता 2 × 6.023 ला 6 घेऊन टाक. इंटू इथे किती घेशील? आता हा 19 आहे आणि 23 आहे, म्हणजे वरती यायला पाहिजे. किती यायला पाहिजे? हा 4 यायला पाहिजे. 4 आणि 2 6, ते 10⁻6 इंटू 2. हा 2 बघा. 23 मधून 19 गेले, 4 4 आणि 2 6. ठीक आहे. हा इंटू 2 आला इथे आणि डिवायडेड बाय हे किती येईल सर? हे 35
आणि इंटू 2.25 म्हणजे किती असतं, 9/4 असते. ठीक आहे, बाय 4. आता करू शकता तुम्ही. आता कसं करू शकता सर, इथे बघ बेटा, 3 दुने 6, 3 त्रिक 9. हे किती येणार आहे सर, 2 2 4, 4 दुने 8 आणि 8 त्रिक 24 है ना. तर 24 डिवायडेड बाय 235 इंटू 3 किती होतात, 235 इंटू 3 व्हायला पाहिजे, किती व्हायला पाहिजे, 600 710 का, 710 का, 710 व्हायला पाहिजे, 705 व्हायला पाहिजे. ठीक आहे, 705. ठीक आहे, 705 आणि इन 10 ची पॉवर किती आली इथे, इथे 10 ची पॉवर येईल 10 ची पॉवर 6. 2 इंटू 2 4, 4 आणि 2 8, 8 8 32. अच्छा, इथे 32 यायला पाहिजे का, 1 मिनिट काहीतरी चुकते का, 2 2 4, 4 2 8, 8 चौक 32, इथे 32 यायला पाहिजे. ठीक आहे ना, 32 यायला पाहिजे. आणि डिवायडेड बाय हे बरोबर आहे 203. हां ठीक आहे, 705 बरोबर आहे. आता याला कॅल्क्युलेट करून घ्या किती येईल हे, है ना. 32 डिवायडेड बाय 705 इंटू 10 ची पॉवर 6. याचा अप्रॉक्सिमेटली जर मी केलं तर किती यायला पाहिजे, अप्रॉक्सिमेटली जर सर तुम्ही केलं तर काय यायला पाहिजे. आता इथे 32 आहे आणि इथे 705 आहे, तर आपण एक काम करू, याला 30 घेऊन टाका. 30 आणि 705 करा बरं, किती होतं. तर आपण याला असं पकडलं, याला अप्रॉक्सिमेटली जर मी 30 केलं, मी अप्रॉक्सिमेटली कॅल्क्युलेशन 30 डिवायडेड बाय 700 करून टाका, 10 टू दी पॉवर 6. हे किती येतं, 5 इंटू 6 येईल सर, 5 इंटू 140. ठीक आहे ना. हे यायला पाहिजे सर 3, हे यायला पाहिजे 70. 3/70 म्हणजे 30/70. 30/70 जर करायला गेले तर जवळजवळ यायला पाहिजे, एकदा चेक करायला फक्त. 30/70 0.4च्या आसपास, 0.4 इंटू 10 टू दी पॉवर 5 किंवा 4 पॉईंट समथिंग इंटू 10 टू दी पॉवर 4. हे फायनल आन्सर पाहिजे किलोवॅट आवर मध्ये. ठीक आहे ना. एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन करून घ्या, जे काही येईल ते येईल. ठीक आहे, काळजी करू नका, ऑप्शन असेच असतात, आसपास नसतात जास्त. ठीक आहे, पॉवरमध्ये फरक असतो, फार नाही. हे बघा, हा पण एक क्वेश्चन आहे. द एनर्जी रिलीज्ड बाय द फिजन ऑफ 1 युरेनियम ॲटम इज 200 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट. द नंबर ऑफ फिजन पर सेकंड रिक्वायर्ड टू प्रोड्यूस इतकी पॉवर. याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे बघा, मी तुम्हाला फॉर्म्युला सांगतो, नीट लक्ष द्या. पॉवर काय असतो सर, पॉवर सर, पॉवर असते एनर्जी अपॉन टाइम, एनर्जी डिवायडेड बाय टाइम. बरोबर आहे का सर, बरोबर आहे. आता जर मी पॉवर लिहिली तर पॉवर किती येईल सर, पॉवर इज इक्वल टू यायला पाहिजे. आता एनर्जी किती आहे सर, एनर्जी आहे, जी काय एनर्जी आहे, एनर्जीला ई लिहू आणि एन नी मल्टिप्लाय केलं आणि डिवायडेड बाय टी. सर एन काय, एन आहे नंबर ऑफ फिजन्स, नंबर ऑफ फिजन्स. एन काय सर इथे, नंबर ऑफ फिजन्स. एका फिजनसाठी एनर्जी ई आहे, तर नंबर ऑफ फिजन्स एन असतील तर किती एनर्जी असेल सर, एन ई आणि डिवायडेड बाय टी, नंबर ऑफ फिजन. आणि जे एन अपॉन टी आहे ना बेटा, एन अपॉन टी, नंबर ऑफ फिजन्स पर युनिट टाइम, याला काय म्हणतो आपण, याला म्हणतो फिजन पर सेकंड, किंवा याला असंही म्हणतात फिजन रेट. ठीक आहे, फिजन रेट. तर तुम्हाला तेच विचारलंय, तुम्हाला एन अपॉन टी ची किंमत विचारली, तर तुम्हाला पॉवर देऊन ठेवली. किती पॉवर दिली सर, तर पॉवर दिली तुम्हाला, किती दिली, इकडे बघा, 6.4 वॅट इज इक्वल टू एन अपॉन टी मला पाहिजे, एन अपॉन टी पाहिजे. आणि इकडे एनर्जी किती दिली आहे, तर एनर्जी तुला दिली आहे 200 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट. तर 200ला काय करतो, 6 इंटू मेगा 10 टू दी पॉवर 6 आहे, आणि इलेक्ट्रॉन 1.6 इंटू 10 टू दी पॉवर -19. इथून एन अपॉन टी ची किंमत काढ, जे काही आन्सर येईल ते येईल, काढू शकतो आपण, काही अवघड नाही इथे. हा 1.6 सर, आणि हा 4, 16 चौक 64, आणि इथे किती येणार आहे, 6 मधून 19 गेले 13, -13 म्हणजे इथे यायला पाहिजे 13, 10 ची पॉवर 13, आणि इथे यायला पाहिजे 4, 4/200. 4/200 म्हणजे किती यायला पाहिजे, 4/200 म्हणजे यायला पाहिजे सर 1 2 1 2 2. ठीक आहे, याला आपण असं करू शकतो, 4/100 इज इक्वल टू एन अपॉन. हे किती येणार सर, 1 आणि हे आलं 50. ठीक आहे, 1/5 म्हणजे 0.2, 0.02, ते ह्याला पाहिजे 2 इंटू 10 ची पॉवर 11 इज इक्वल टू एन अपॉन टी. एक ऑप्शन 2 इंटू 10 ची पॉवर 11 आहे सर. कळालं का काय, फक्त कॅल्क्युलेशन बघून घ्या, बाकी काही नाही प्रश्नामध्ये. ठीक आहे, हा प्रश्न तुम्ही होमवर्कला करा. काय सर, 1 kg ऑफ युरेनियम अंडरगोज फिजन प्रोसेस इफ एनर्जी रिलीज पर इव्हेंट इज इतकं, देन टोटल एनर्जी रिलीज इज. काहीच करायचं नाही, मी मगाशीचा जो प्रश्न होता तसाच आहे. 1 किलो युरेनियम, फक्त बघा 1 किलो युरेनियम म्हणजे किती ॲटम आहे, किती ॲटम आहे, है ना.
याचे ॲटम्स काढू आपण आधी. जर मी म्हटलं एन ॲटम आहे, एन ॲटम आहे, तर हे एनला कसं लिहिता येईल सर? एन इज इक्वल टू काय येईल? एन इज इक्वल टू येईल आधी मोल्स काढायचे. मोल्स म्हणजे किती सर? 1000 ग्राम डिवायडेड बाय 235. बरे, हे झाले मोल्स इंटू ॲव्होगॅड्रो नंबरनी मल्टिप्लाय केलं. हे झाले नंबर ऑफ ॲटम. आता एका ॲटमसाठी किती एनर्जी असते? एका ॲटमसाठी एनर्जी असते सर किती असते? एका ॲटमसाठी असते 200 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट, आणि ऑप्शन पण मेगा इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये दिले. मग काही नाही करायचं, 1000 अपॉन 235 इंटू ॲव्होगॅड्रो नंबर इंटू 200 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. आन्सर 100% मॅच करेल, काळजी करू नका. इंटू 200 का बरं सर? कारण एका ॲटमसाठी किती असते बेटा? 200 मेगा इलेक्ट्रॉन. ठीक आहे, ठीक आहे सर. हे पण तुम्ही करू शकता होमवर्कला. काय एनर्जी रिलीज किंवा मी करू शकतो, इथे काही प्रॉब्लेम नाही. एनर्जी रिलीज ऑफ फिजन ऑफ अ सिंगल इतके दिले, तर फिजन रेट फ्युएल्ड रिएक्टर ओपनिंग ॲट पॉवर लेवल ऑफ, सेम प्रश्न आहे, करून घ्या यार, करून घ्या. इथे कॅल्क्युलेशन जास्त करायची गरज नाहीये, कारण फक्त सगळीकडे नंबर सेम आहे, हे लक्षात ठेवा. असे नंबर बघायचे, नंबर सेम आहे, फक्त 10 ची पॉवर बघा तुम्ही, 17 येते, 16 येते, 11 येते का 10 येते. कराल का? कराल सर. याचे आन्सर तुम्हाला मिळून जाईल, सोल्युशन वगैरे मिळून जाईल. याचं PDF ची लिंक आहे ना, मी मला टेलिग्राम ग्रुप शेअर केलाय बरं का. बघितलं ना, टेलिग्राम ग्रुप आहे डिस्क्रिप्शनमध्ये, त्या ग्रुपला जायचं, ही फाईल डाउनलोड करायची, या आन्सर वगैरे याच्यात राहील. ठीक आहे सर. हा एक चांगला प्रश्न आहे. ठीक आहे, हा सॉल्व्ह करून देतो मी तुम्हाला. वाचा बरं काय प्रश्न आहे. द पॉवर ऑब्टेन्ड इन अ रिएक्टर युझिंग युरेनियम 235 डिसइंटिग्रेटिंग काय म्हणतायत इंटू 1 किलोवॅट. डिसइंटिग्रेशन नंतर 1 किलोवॅटची पॉवर देतो. मास डीके विचारलाय युरॅनियमचा पर अवर. एका तासात किती युरॅनियम डीके झाला हे कसं कॅल्क्युलेट करणार सर? मगाशी जसं केलं तसंच आहे. आता इथं फिजन रेट नाही विचारलाय, इथे मास डीके विचारलाय पर अवर. काय करायचं? सगळ्यात पहिले मला एनर्जी सांगा काय असते. पॉवर इज इक्वल टू असतं सर आपल्याकडे एनर्जी डिवायडेड बाय टाइम. म्हणजे एनर्जी झाली माझ्याकडे पॉवर इंटू टाइम. तुझ्याकडे पॉवर आहे का? पॉवर आहे का? 1 किलोवॅट. 1 किलोवॅट म्हणजे सर 1000. अच्छा, टाइम किती आहे बेटा? 3600. 3600 का बरं? 1 तास म्हणजे असतं 3600 सेकंद. बरे, 1 तास म्हणजे 3600 सेकंद. म्हणजे हे जर करायला गेलं तर तो हे किती येईल? हे येणार आहे 36 इंटू 10 ची पॉवर 5. इथपर्यंत आला आपण. कशामध्ये आलं हे? तर ही एनर्जी आली जूल. आता मास बघू आपण नंतर, मास बघू. सगळ्यात आधी मला सांग, एका ॲटम करता किती एनर्जी मिळते आपल्याला? एका ॲटम करता मिळते सर 200 मेगा इलेक्ट्रॉन. किंवा जर याला मी जूल मध्ये करायचं म्हटलं तर किती येणार आहे सर? 200 इंटू 1.6 इंटू 10 टू द पॉवर -13 जूल. मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट होतं म्हणून 13 आलंय. ठीक आहे, मग मला नंबर ऑफ ॲटम फाइंड करता येतील का? नंबर ऑफ ॲटम मला सांग, नंबर ऑफ ॲटम किती असतील? नंबर ऑफ ॲटम असतील सर, नंबर ऑफ ॲटम इज इक्वल टू एनर्जी, टोटल एनर्जी डिवायडेड बाय एनर्जी फॉर ईच ॲटम. एनर्जी फॉर ईच ॲटम. काही डाऊट आहे का? बिलकुल नाही. मग किती आहे सर? 36 इंटू 10 ची पॉवर 5 ही झाली टोटल एनर्जी, डिवायडेड बाय एका ॲटमला किती एनर्जी लागली. याला करा बरं, हे किती येणार आहे सर? 16 इंटू 2 32. एक काम करू, याला आपण याला लिहितो, 10 ची पॉवर -13 इंटू 16 इंटू 200 हे किती येणार आहे? 3200 येणार आहे का? हां 3200 येणार आहे. 3200 नाही 320 येईल. इथपर्यंत आलो सर? आलो. आता हे बघू आपण नंबर ऑफ ॲटम किती आले. नंबर ऑफ ॲटम जर काढायचे असतील त्याला काय करू शकतो आपण? सर याला एक काम करा, याला 13 आणि 5 18 होऊन जाईल. हे याला आपण असं लिहू, इथे येईल 10 ची पॉवर 18 इंटू हे आहे 36/320. 36/320 किती येईल आता? 36/320 जर म्हटलं तर 160 आणि 11 18 9 आणि 80. हे 9/80 राहू द्यायला, काही प्रॉब्लेम नाही. 9/80 राहू दे. ठीक आहे ना. 36 तर जर तुम्ही बघायला गेलं तर 9/80 लिहिलं तर 18 येतं, 160 आणि 180. ठीक आहे, हे नंबर ऑफ ॲटम झाले. आता मला मास पाहिजे. मास काय असतं सर? मास असतं बेटा नंबर ऑफ ॲटम्स. ठीक आहे, किंवा नंबर ऑफ मोल्स. मास काय असतं? नंबर ऑफ मोल्स इंटू याचा ॲटोमिक. आता काही नसतं, नंबर ऑफ मोल्स काढता येतात. आता केमिस्ट्री तुला माझ्यापेक्षा जास्त येतं. मास इज इक्वल टू सांग बरं नंबर ऑफ मोल्स किती असतील. तर सर हे जे तुम्ही लिहिलंय 9/18/80 इंटू 10 ची पॉवर
8 डिवायडेड बाय नंबर ऑफ मोल साठी काय कर 6 × 10⁻23. 6 का बरं लिहिलं, अप्रॉक्सिमेटली लिहिलं, ते 0.23 कोण करत बसणार आहे. इंटू ॲटॉमिक मास असतं 235 35, हे किती येणार आहे बघा. हे जर तुम्ही बघितलं तर 3 × 3, हे 3 × किती येणार आहे, हे इथे 18 आहे ना, हे 3 × 2 = 6, 3 × 3 = 9. ठीक आहे, हे आलं सर, किती आलं बेटा 235 × 3. 235 × 3 किती होतं, तर ते होतं 705. ठीक आहे, 705. 705 डिवायडेड बाय, आता 80 × 2 किती झालं 160, 160 इंटू 10 ची पॉवर 18 आहे, 18 मधून 23 गेले किती येणार आहे 10 ची पॉवर -. ठीक आहे, 10 ची पॉवर -5. आता काय, आता जर तुम्ही बघायला गेलं त्याला लिहू शकता तुम्ही 70.5 ऑन 10 ची पॉवर -. तर हे कशामध्ये यायला लागले, हे बेटा केजी मध्ये यायला लागले, केजी मध्ये, कारण आपण सगळं एसआय मध्ये काम करतोय. मग आपण एक काम करू, एक काम कर बेटा, याला सगळ्यात जवळचा भाग काय जाणार आहे, अप्रॉक्सिमेटली मी याला 64 घेऊ का, याला 64 घेऊ का, मी असं म्हणतो याला अप्रॉक्सिमेट. अशी कॅल्क्युलेशन करणं अलाउड आहे बरं का, कारण की आन्सर येतं पटकन, जास्त लोड घ्यायचा नाही, आसपास जास्त आन्सर नसतं तेल आन्सर. तर हे किती नाही 1664 म्हणजे 4 × 10 ची पॉवर -5 जवळजवळ, हे किती यायला पाहिजे 40 × 10 ची पॉवर -6. एक 0 जर घेतला तर इथे 10 ची पॉवर -6 यायला पाहिजे 40 मायक्रोग्राम. 40 मायक्रोग्राम कुठला आन्सर आहे सर, बी आन्सर आहे. अरे कळतंय का तुला, आन्सर सगळे दूर दूर आहे बघ, काही जास्त जवळ नाही बेटा आन्सर. सगळ्यात पहिले काय केलं सर, अशा प्रश्नांमध्ये घाबरायचं नाही. सगळ्यात पहिले आपण काय केलं, सगळ्यात पहिले आपण एनर्जी कॅल्क्युलेट केली. एनर्जी आपल्याला टोटल एनर्जी माहिती आहे, एका ॲटमसाठी किती एनर्जी लागते ते माहिती आहे, त्याला डिवाइड करून आपण नंबर ऑफ ॲटम काढले, नंबर ऑफ ॲटम वरून नंबर ऑफ मोल काढले, नंबर ऑफ मोल पासून आपल्याला काय मिळालं, मास मिळालं. ठीक आहे, हे सर बघा, फिजन ऑफ अ न्यूक्लियाय इज पॉसिबल बिकॉज बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियाय इन देम. फिजन का होतं, कारण बाइंडिंग एनर्जीचं काय होतं, इन देम विचारतायत. इन्क्रीजेस विथ मास नंबर ॲट हायर मास नंबर. बाइंडिंग एनर्जी मास नंबर नुसार वाढते का कमी होते, हायर मास नंबर साठी सर कमी होते. अरे कमी होते की नाही, हो सर कमी होते. युरेनियम 235 वगैरे त्यांची बाइंडिंग एनर्जी स्वतःची कमी असते. डिक्रीजेस विथ मास नंबर ॲट हायर मास नंबर, बरोबर, हे ऑप्शन एकदम बरोबर आहे. काय असतं बेटा, जसा तू मास नंबर वाढवला, मास नंबर वाढवला म्हणजे लेटेस्ट से आपल्याकडे ग्रेटर दॅन 200 वाला मास नंबर जर तू वाढवला तर बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन काय होतं सर, बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन कमी होते. मग हा काय करतो बेटा, फिजन करतो, आणि फिजन करून परत याची बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन जी आहे ना सर ती वाढायला लागते. हीच तर कन्सेप्ट आहे सगळी, आहे की नाही. येस सर. तिसरं काय, इन्क्रीजेस विथ मास नंबर ॲट लोअर मास नंबर, बिलकुल नाही. लोअर मास नंबर मध्ये पण तसं काही नाही, ते लोअर मास नंबर साठी फ्युजन आहेच कुठे, ते फ्युजन आहे. आणि हे पण काय सर, हे पण फ्युजन आहे, हे राहू दे. हा पण आहे इन कन्सेप्च्युअल, चांगला प्रश्न आहे, APMT ला आलेला आहे. इन एनी फ्युजन द रेशो ऑफ मास ऑफ फ्युजन प्रोडक्ट्स अँड मास ऑफ पॅरेंट न्यूक्लियस इज. जेव्हा पण मी प्रश्न वाचतोय, तुम्ही लेक्चर बघताय, प्रश्न वाचतोय, पॉज करायचं आणि आधी स्वतः सोडवून बघायचं, मगच त्याचा फायदा आहे. नाही तर काय, मग तर असं होईल की घुकमपट्टी केल्यासारखं होईल, तसं करू नका. तसं नाही करायचं. तर मास ऑफ फ्युजन प्रोडक्ट्स आणि मास ऑफ पॅरेंट न्यूक्लियस याचा रेशो विचारलाय. तर मला सांगा की इकडे माझ्याकडे बेटा, इकडे माझ्याकडे रिएक्टंट होतं, रिएक्टंट, याचं फ्युजन होतं, फ्युजन, आणि याचं प्रोडक्ट बनतं, आणि प्रोडक्ट बनल्यानंतर एनर्जी रिलीज होते. हीच एनर्जीचा आपण वापरतो ना, हीच एनर्जी वापरतो न्यूक्लिअर रिएक्टर मध्ये, बरोबर आहे. आता मला सांगा की कोणाचं मास जास्त आहे, प्रोडक्टचं जास्त आहे का पॅरेंटचं जास्त आहे. रिएक्टंट म्हणजे सर पॅरेंटचं असते का प्रोडक्ट, तर मी म्हणतो मास ऑफ पॅरेंट इज ग्रेटर दॅन मगाशीच मी तुम्हाला लिहून दिलं होतं मास ऑफ प्रोडक्ट. तो कंपाऊंड न्यूक्लियसचं जे मास आहे ना सर ते जास्त असतं ॲज कम्पेअर टू त्याच्यापासून जे दोन झालेत प्रोडक्ट त्याचं. मात्र बाइंडिंग एनर्जी कोणाची जास्त असते, तर बाइंडिंग एनर्जी यांची जास्त असते. हे डिटेलमध्ये डिस्कस केले आपण. ठीक आहे सर. मग याचा आन्सर कायला पाहिजे, काय मास ऑफ प्रोडक्ट आणि मास ऑफ पॅरेंट काय लेस दॅन 1 पाहिजे. ठीक आहे, लेस दॅन 1 पाहिजे. त्याच्यानंतर एनरिच्ड युरॅनियम म्हणजे कामाचा युरॅनियम. एनरिच्ड म्हणजे काय सर, फिजाईल वाला इज फार बेटर फ्युएल फॉर न्यूक्लियर रिएक्टर बिकॉज इट हॅज अ ग्रेटर प्रपोर्शन ऑफ. कोण असतो त्यांच्याकडे ग्रेटर, 235 असतो बेटा. जास्तीत जास्त 235 वापरतात है ना. हा जो 238 आहे, ठीक आहे, किंवा 239 आहे, त्यातल्या त्यात
किंवा हे हे हा काय आहे ना, हा नॉन फिजाईल आहे. नॉन फिजाईल आहे. फिजाईल कोण आहे सर? फिजाईल हा आहे युरॅनियम 235. ओके सर, ओके. भरपूर प्रश्न झाले. न्यूक्लिअर फिजन बस झालं, ठीक आहे. आपण सगळं बघितलं, त्याच्यात रिएक्टर वगैरे ते थेरोटिकल पार्ट बघितला, न्यूमेरिकल्स बघितले कसे वगैरे. आता फ्युजनचा अभ्यास करू. फ्युजन. फ्युजन एकदम सोपं आहे. फ्युजन मध्ये काय होतं तुम्हाला माहिती आहे काय सर? 2 लाईट ॲटॉमिक न्यूक्लिआय कंबाईन टू फॉर्म अ हेवियर न्यूक्लियस. 2 गरीब जे आहेत ते येतात आणि ते जमीन विकत घेतात, मिडल क्लासमध्ये जातात, ठीक आहे. रिलीजिंग एनॉर्मस एनर्जी, एनॉर्मस एनर्जी, अत्यंत खतरनाकवाली एनर्जी रिलीज होते, यातून आपल्याला मिळते. त्यालाच आपण फ्युजन असं म्हणतो. फ्युजन म्हणजे एकत्र येणे, एकत्र येऊन एनर्जी रिलीज करणे, ठीक आहे. इथे बघा काय दिले, ड्यूटेरियम आणि ट्रायटियमचा फ्यूज झाला आणि न्यूट्रॉन एनर्जी आणि हेलियम निघाला. ही रिॲक्शन कशी लिहायची सर सांगतो. ड्यूट्रियम म्हणजे काय असतो सर? ड्यूट्रियम असतो हायड्रोजन 2 1, बरोबर, प्लस ट्रायटियम हा 1 आणि हा 3 बेटा, हे आयसोटोप्स आहेत. यांचं फ्युजन झालं सर. यांचं फ्युजन होऊन कोण तयार झालं? फ्युजन होऊन तयार झालं हेलियम. हेलियम असतो 4 2 आणि प्लस इथे 1 न्यूट्रॉन मिळाला आणि एनर्जी मिळाली. इथे नेहमी लक्षात ठेवायचं की अशा रिॲक्शन्स जेव्हा दिलेल्या असतात ना, तेव्हा ॲटॉमिक मास नंबर आणि ॲटॉमिक नंबर बॅलन्स झाले पाहिजे. म्हणजे इकडे पण बघा 1 + 1 2 येते. हे किती आहे सर? हे 2 आहे. त्याच पद्धतीने इथे काय येतंय सर? इथे पण हे पण 2 येतंय बेटा. इथे किती येतंय सर? 2 आणि 3 5 येतंय, ठीक आहे. इथे पण जर तुम्ही बघायला गेले तर 5 येतं, म्हणजे रिॲक्शन बरोबर आहे. रिॲक्शन मध्ये काही चूक नाही, ठीक आहे. आणि हीच एनर्जी आपण वापरतो, हीच एनर्जी वापरतो बरं का. हीच युजफुल एनर्जी असते, फुल एनर्जी असते. हा फ्युजनचा कन्सेप्ट आहे, ठीक आहे. आता फ्युजन मध्ये एक गोष्ट आहे. काय गोष्ट आहे सर? हाय टेम्परेचरची रिक्वायरमेंट असते, व्हेरी हाय टेम्परेचर. बघा, हाय टेम्परेचर म्हणजे फ्युजनसाठी किती टेम्परेचर लागतं माहिती आहे का? जवळजवळ 10⁶ ते 10⁸ केल्विनचं टेम्परेचर लागतं बेटा, ठीक आहे. हे कुठं मिळतं माहिती आहे का? हे जवळजवळ कुठं असतं माहिती आहे का? कोर ऑफ सन किंवा स्टार्स. एवढं जास्त टेम्परेचर आहे ना, आपल्याला पृथ्वीवर जनरेट करणं खूप अवघड आहे ना. हे सन किंवा स्टार्सच्या तिथे असतं. या टेम्परेचरला फ्युजनची रिॲक्शन होते. पण मग असं का होतं सर? कमी टेम्परेचरला का नाही होऊ शकत? तर फ्युजनच्या केसमध्ये काय होतं ना, आपल्याकडे दोन क्रिया आहेत, त्या फ्यूज झाल्या पाहिजे आणि दोघांवर पॉझिटिव्ह चार्ज आहे. बघा, दोघांवर कसा चार्ज आहे सर? पॉझिटिव्ह चार्ज आहे. आता हे जेव्हा फ्यूज होतील, हे जेव्हा फ्यूज व्हायला येतील ना, तेव्हा यांच्यामध्ये काय होतं सर? यांच्यामध्ये रिपल्शन होतं. रिपल्शन, भयानक रिपल्शन होतं, कुलंबिक रिपल्शन, बरोबर आहे ना. हे जेव्हा जवळ येतील तेव्हा एकमेकावर रिपल्सिव्ह फोर्स लावतील. मग आता जर मला या रिपल्सिव्ह फोर्सला ओव्हरकम करायचंय, म्हणजे तो आता तुम्ही म्हणाल सर न्यूक्लिअर फोर्स आहे ना. न्यूक्लिअर फोर्स तेव्हा येतो जेव्हा ते एकदम जवळ आले तेव्हा, कारण न्यूक्लिअर फोर्स शॉर्ट रेंज फोर्स आहे. हे रिपल्शन कोणामुळे होतं सर? हे होतं बेटा कुलंबिक रिपल्शन, ठीक आहे ना, कुलंबिक रिपल्शन. मग आपल्याला जर या कुलंबिक रिपल्शनला ओव्हरकम करायचं असेल तर आपण काय करतो? या दोघांना जे आहे ना, या दोघांना कायनेटिक एनर्जी देतो बेटा, कायनेटिक एनर्जी देतो. ही कायनेटिक एनर्जी जी आहे ना, या रिपल्शनला ओव्हरकम करते आणि त्याच्यानंतर मग फ्युजन होतं. त्याच्यानंतर काय होतं सर? आलं का लक्षात? कायनेटिक एनर्जी जी आहे ना, या कायनेटिक एनर्जीमुळे फ्यूज. आता ही जी कायनेटिक एनर्जी, एवढी कायनेटिक एनर्जी कुठून जनरेट करू मी? मला या 2 न्यूक्लिआयला त्याचा रिपल्सिव्ह फोर्स जर अवॉइड करायचा असेल तर एकदम हाय एनर्जीने मला त्याला फेकावं लागतं. तर हे कसं करायचं? हे तर असंच क्लोजेस्ट डिस्टन्स ऑफ अप्रोच बघितलं होतं बघा आपण कुठल्या मॉडेलमध्ये? रुदरफोर्ड मॉडेलमध्ये. हे तसंच आहे, तसंच कन्सेप्ट आहे. मग सर हे कसं जनरेट होतं? तर जवळजवळ 3/2 kTच्या नुसार कॅल्क्युलेशन केलं तुम्ही, काय जी काही एनर्जी असते ते 3/2 kTच्या आसपास लागते. ही कायनेटिक एनर्जी टेम्परेचरच्या फंक्शनची, एवढ्या हाय एनर्जीला आपल्याला जनरेट करायचं असेल तर इथून टेम्परेचरचं कॅल्क्युलेशन येतं 10⁶ ते 10⁸ केल्विन. तुम्हाला काही लक्षात ठेवायचं नाही, तुम्हाला फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की कुलंबिक रिपल्शनला टाळायला आपण काय वापरतो सर? हाय टेम्परेचरचा वापर करावा लागतो, ठीक आहे. हेच मुद्दे आपण इथे डिस्कस केलेत. बघा, एक वाचा आता पॉइंट. ओव्हरकमिंग कुलम रिपल्शन, आर पॉझिटिव्हली चार्ज, ठीक आहे. they repel each other due to the electrostatic force. For fusion nuclei must come extremely close. या इतके क्लोज यायला लागतं. एवढं जवळ का बरं सर? कारण इथे न्यूक्लिअर फोर्स ऍक्टिव्हेट होईल बेटा.
न्यूक्लिअर फोर्स जो आहे ना तो या रेंजला असतो, कारण तो शॉर्ट रेंज फोर्स. एकदा जर तो न्यूक्लियसच्या पट्ट्यात आला, न्यूक्लिअर फोर्सच्या पट्ट्यात आला ना, तर न्यूक्लियस त्याला अट्रॅक्ट करून टाकतो आणि मग ते फ्यूज होतात, अन्यथा होत नाही. सो दॅट स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स कॅन बाइंड देम. ठीक आहे. हाय कायनेटिक एनर्जी, हायर कोलिजन प्रोबॅबिलिटी. जास्त कायनेटिक एनर्जी द्यावी लागते ऍट ऑर्डिनरी टेम्परेचर्स. मूव्ह टू स्लोली, एकदम स्लोली असे थकत चाललेले असतात, असे चाललेले असतात, मग ते काही फायद्याचं नाही आपल्याला. ठीक आहे. कोलिजन्स आर रेअर. एक्स्ट्रीमली हाय टेम्परेचर 10⁻7 ते 8 केल्विन, मिलियन केल्विन मध्ये न्यूक्लियर मूव्ह फास्ट इनफ. फ्युजन रिएक्शन्स होतं फ्रिक्वेंटली. हे सगळं तुम्ही ॲज अ नोट्स पण वापरू शकता. ठीक आहे. थर्मल इक्विलिब्रियम फॉर प्लाझ्मा, हे पण महत्वाचं आहे. काय असतं, ॲट अ हाय टेम्परेचर हायड्रोजन गॅस जो आहे ना तो प्लाझ्मा बनतो. प्लाझ्मा म्हणजे काय ना, इलेक्ट्रॉन्स आणि न्यूक्लियस सेपरेट होतो. बघा, इलेक्ट्रॉन्स सेपरेट फ्रॉम न्यूक्लियस. आता इलेक्ट्रॉन्स जर न्यूक्लियस पासून सेपरेट झाले तर मला सोपं आहे ना, कारण आता न्यूक्लियस आरामात, कारण आता इलेक्ट्रॉन रिपल्शन होणार नाही. बाहेर इलेक्ट्रॉन पण आहेत ना, ते इलेक्ट्रॉन पण येणाऱ्या ॲटमच्या आउटर इलेक्ट्रॉनला रिपल्शन करतील. बरोबर आहे का, है ना, ते पण अवॉइड होऊन जाईल. इझियर फॉर न्यूक्लियर टू कोलाइड डायरेक्टली. ठीक. त्याच्यानंतर काही गोष्टी आहे बघा, हे महत्वाचं आहे. एनसीईआरटीचे काही मुद्दे, काय मुद्दे सर. दस फॉर थर्मोन्यूक्लियर फ्युजन. थर्मोन्यूक्लियर याचा अर्थ काय सर. थर्मोन्यूक्लियर म्हणजे काय बेटा, थर्मोन्यूक्लियर म्हणजे हे कशावर डिपेंड आहे सर, हे हीट एनर्जीवर डिपेंड आहे. हीट किंवा टेम्परेचरवर जास्त डिपेंड असतं, त्याला थर्मोन्यूक्लियर रिएक्शन नाव देतात. ठीक आहे. एक्स्ट्रीम कंडिशन्स ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर आर रिक्वायर. एक गोष्ट लक्षात ठेवा की टेम्परेचर पण जास्त लागतं आणि प्रेशर पण जास्त लागतं फ्युजनसाठी. ठीक आहे, हे विचारू शकतात. विच आर अवेलेबल ओनली इन द इंटेरियर्स ऑफ द स्टार, कोर ऑफ द स्टार किंवा सन. मी तुम्हाला पॉईंट लिहून दिलाय. द एनर्जी जनरेटेड इन द स्टार्स टेक्स प्लेस बाय थर्मोन्यूक्लियर फ्युजन. स्टार्सच्या आतमध्ये जी एनर्जी बनते ती थर्मोन्यूक्लियर फ्युजनने बनते. पुढे काय सांगितलंय, द फ्युजन रिएक्शन इन द सन इज अ मल्टी स्टेप प्रोसेस. लगेच डायरेक्ट होत नाही, मल्टी स्टेप प्रोसेस आहे. ठीक आहे. इन विच हायड्रोजन इज बर्न्ड इन टू हेलियम. हे लक्षात ठेवायचं. हायड्रोजन कशात कन्वर्ट करायचं, आपल्याला हेलियम मध्ये कन्वर्ट करायचं आहे. हा एमसीक्यू विचारला जातो. सनच्या आतमध्ये हायड्रोजनचं फ्युजन होऊन हेलियम बनतो. ठीक आहे. हायड्रोजन बिंग फ्युएल अँड ॲशेस, प्रोटॉन सायकल आणि हे सगळे रिएक्शन दिले. या रिएक्शन मध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय, तुम्हाला ही व्हॅल्यू लक्षात ठेवायची. 26.7 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट एनर्जी रिलीज होते एका फ्युजन रिएक्शन मध्ये. फ्युजन मध्ये किती होते, 200 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट. इथे किती होते सर, 26.7 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट. ठीक आहे. दस फॉर हायड्रोजन ॲटम कंबाईन टू फॉर्म He4 हेलियम विथ रिलीज ऑफ 26.7 मेगा इलेक्ट्रॉन. राहील लक्षात सर, लक्षात राहील. ठीक. त्याच्यानंतर पुढे डायरेक्ट क्वेश्चन करू. आता क्वेश्चन करू. काय क्वेश्चन आहे सांगतो बघा. सुंदर प्रश्न आहे. प्रश्न काय म्हणतोय, अ न्यूक्लियर रिएक्शन, 2 ड्यूट्रॉन दिले त्यांनी आणि हिलियम आहे. मास ऑफ ड्यूट्रॉन देऊन ठेवले आणि मास ऑफ हिलियम देऊन ठेवले. आता हे जेव्हा 2 ड्यूट्रॉन बनून बेटा हेलियम बनतो, तर हे काय सर, फ्युजन रिएक्शन आहे. तर हे फ्युजन तर नाहीये, तर फ्युजन वाला काढून टाका. तर एक तर आन्सर ए असेल किंवा बी असेल. आता हे मला सांगा सर, किती एनर्जी रिलीज झालं हे कशी काढायची. तर बघा नीट लक्ष दे. एनर्जी रिलीज जी असते बेटा अशा केसमध्ये काय असते सर, एनर्जी रिलीज जी असते ना, त्यासाठी तुला आधी काय काढावं लागेल सर, डेल्टा एम इंटू 931.5 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट. हे मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं. ठीक आहे ना. हे डेल्टा एम कशात ठेवायचं असतं सर, AMU मध्ये ठेवायचं असतं. हा मास डिफेक्ट असतो. मास डिफेक्ट काय याच्यात सांगा मला. आता याचं मास काय सर, हे बघा याचं मास काय, तर 2 टाइम्स मास ऑफ ड्यूट्रॉन मायनस मास ऑफ हिलियम असं करावं लागेल मला. मास ऑफ हिलियम सर असं का केलं तुम्ही, कारण इथे दोन ड्यूट्रॉन आहे. आपण काय करतो, रिएक्टंटचं मास मायनस प्रोडक्टचं मास करतो बरे, एनर्जी रिलीज काढायला. आणि तेच बाइंडिंग एनर्जी असती तर प्रोडक्टची बाइंडिंग एनर्जी मायनस रिएक्टंटची बाइंडिंग. यासाठी मी म्हटलं मागचे लेक्चर महत्वाचे आहेत. जर डायरेक्ट आलं असेल तर समजणार नाही. ठीक. तर मग सर हे किती येणार आहे, तर आपण आधी इथे बघू. हे किती येतं बेटा, 2md टाइम्स मास ऑफ ड्यूट्रॉन. सर हे किती येणार आहे, आपण आधी डेल्टा एम कॅल्क्युलेट करून टाकू. मास ऑफ ड्यूट्रॉन कुठे सर, इथे. तर मग 2 इंटू 0.141 मायनस आपल्याला हिलियमचं मास दिले बेटा, किती दिले सर, 4. हे किती येतं, हे जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर यायला पाहिजे, काय यायला पाहिजे सर, 4.282. ठीक आहे. 141 इंटू 2 182 होतं. ठीक. त्याच्यानंतर किती येईल सर, हे मायनस
आता तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला एनर्जी पाहिजे ना, एनर्जी. तर एनर्जी काय येणार आहे सर, तर एनर्जीसाठी तुम्ही एक काम करा, याला मल्टिप्लाय करा. कशाने मल्टिप्लाय करा, ते 31.5 इंटू 4.082 मायनस 4.00. इथे कॅल्क्युलेशन करताना एक लक्ष द्यायचं, काय सर, आयदर आन्सर काय येणार आहे सर, 24 येणार आहे है ना, फ्युजन रिॲक्शन आहे 24. आता बघा, हे तर काही सॉल्व्ह करायचीच गरज नाही, याला हे तर ऑप्शननी पण होतं. तर इथे सांगितलंय ऍब्झॉर्बिंग. फ्युजन मध्ये एनर्जी ऍब्झॉर्ब होते का रिलीज करते? अबे एनर्जी ऍब्झॉर्ब होत असते तर केली कशाला असते रे फ्युजन? एवढा जगामध्ये प्रयत्न चालू आहे की आपण कसं तरी फ्युजन करू आणि एनर्जी जनरेट करू. हे बेटा ऍब्झॉर्ब नाही करत, रिलीज करते. त्याचा आन्सर ए पाहिजे. मग सर ए कसं येणार आहे, तर हे कॅल्क्युलेशन करून बघ, ए आन्सर येईल. अप्रॉक्सिमेट कर, परीक्षेमध्ये जर गडबड झाली ना तुला, तर सरळ 931 ला 1000 घे, आसपास आन्सर येऊन जाईल, आसपास आन्सर येऊन जाईल. ठीक आहे, हे सर हवं जर मी तुला करून दिलं तर तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. 4 मधून 4 गेले की त्याला 0 येतात सर. याला आपण असं करू, ई इज इक्वल टू 31.5. आता हे किती येणार आहे, 282 मधून 20 गेले तर किती येतं, हे 282 मधून गेले सर 0 0 82 आणि 24 म्हणजे किती यायला पाहिजे, येतं 58 का, 58. ठीक आहे, 258 येतं. मग जवळजवळ याला जर तू 1000 जरी पकडलं बेटा, तर एनर्जी अप्रॉक्सिमेटली 24च यायला पाहिजे, 24 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट. कारण जर तू याला 1000 जरी पकडलं, 1000 ने मल्टिप्लाय केलं तर किती येणार आहे, 25.8 म्हणजे 24च्या आसपास यायला पाहिजे. बरं ना, 24च्या आसपास यायला पाहिजे. ठीक आहे सर, ओके. आता हे बघा, हा प्रश्न आहे, काय प्रश्न आहे सर, हा पण एक चांगला प्रश्न आहे. अज्युमिंग दॅट अबाउट 20 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट ऑफ एनर्जी इज रिलीज पर फ्युजन रिएक्शन. हे सगळं दिले. मास ऑफ हा कोण आहे सर, हा ड्यूट्रॉन आहे, ड्यूट्रॉन. मास ऑफ ड्यूट्रॉन कंझ्युम पर डे इन अ फ्युचर फ्युजन रिएक्शन पॉवर वगैरे दिले अप्रॉक्सिमेट. मग सारखाच क्वेश्चन आहे, कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं आहे, सांगतो कसं करायचं, ऐका. एनर्जी काढून टाक, एनर्जी असते सर पॉवर इंटू टाइम. एनर्जी बेटा पॉवर इंटू टाइम. मला सांग, पॉवर दिली का तुला, पॉवर किती सर, 1 मेगावॅट 10⁶ इंटू टाइम दिलाय, किती टाइम दिलाय सर, 1 दिवस. 1 दिवस म्हणजे किती असतात, 30 इंटू 3600 करावं लागेल, बरोबर आहे. मला एका दिवसात 24 तास असतं, म्हणजे हे 24 इंटू 3600 ही झाली एनर्जी. आता त्यांनी काय सांगितलंय, एनर्जी कंझ्युम पर डे इन फ्युचर. एनर्जी आली. आता तुला हे बघायचंय की इथे बघा, आता एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा त्यांनी काय विचारलं काय इथं, अच्छा मास विचारले, मास विचारले, नीट लक्ष दे. हा आहे ना एक ॲटम आहे, हा एक ॲटम आहे. एक ॲटम ला किती एनर्जी लागते आपल्याला, 20 मेगा इलेक्ट्रॉन, 20 मेगा इलेक्ट्रॉन. ठीक आहे, याला जूल मध्ये करायचं असेल तर, कारण हे जूल मध्ये चालय, मग याला करा 20 इंटू 1.6 इंटू 10⁻⁻13 जूल. ठीक आहे, हे जूल मध्ये आलं सर. मग काय करायचं, नंबर ऑफ ॲटम फाइंड करायचे. नंबर ऑफ ॲटम ते किती येणार आहे सर, तर एनर्जी, टोटल एनर्जी डिवाइडेड बाय एनर्जी फॉर ईच ॲटम, फॉर ईच ॲटम. मग टोटल एनर्जी किती आहे सर, हे आहे 10⁶ इंटू 24 इंटू 3600 डिवाइडेड बाय हे सगळं डिव्हिजन करून टाक बेटा, 20 इंटू 1.6 इंटू 10⁻⁻13. ठीक आहे, हे झालं, हे नंबर ऑफ ॲटम झाले. आता तुला काय फाइंड करायचंय, तुला मास फाइंड करायचंय. तर मास परत कसं येणार आहे सर, मास येणार आहे, मास इज इक्वल टू मोल, मोल इंटू ॲटोमिक मास, ॲटोमिक मास. मग सर आता मोल किती येतील, मोल येतील बेटा n/Na. ठीक आहे, इंटू आता ॲटोमिक मास किती घेशील, तो ड्यूट्रॉन आहे, ड्यूट्रॉनचा ॲटोमिक मास किती असतं, 2 असतं. अलग लक्षात, 2. मग आता हे कॅल्क्युलेट कर, आन्सर येऊन जाईल तुझं. ठीक आहे ना, कॅल्क्युलेट कर, आन्सर येऊन जाईल. आणि सर हे आन्सर कशात येणार आहे, तर हे आन्सर जे येईल ना, हे कशात येईल सर, आन्सर ग्राम मध्ये येईल. लक्षात ठेवा, ग्राम मध्ये येईल. कारण आपण मास कशात घेतोय, आपण मास ग्राम मध्ये घेतोय, मास ग्राम मध्ये घेतोय. ठीक आहे ना, ठीक आहे सर. द फ्युजन रिएक्शन इन द सन इज अ मल्टी स्टेप प्रोसेस. बघा मी तुम्हाला म्हटलं होतं, डायरेक्ट प्रश्न येतो. मल्टी स्टेप प्रोसेस इन विच हेलियम इज बर्न इंटू ड्यूट्रॉन्स. नाही, हेलियम इज बर्न बाय इंटू हायड्रोजन. नाही, ड्यूट्रॉन, हायड्रोजन इज बर्न इंटू हेलियम. काय होतं बरं, हायड्रोजन हेलियम मध्ये कन्वर्ट होतो, हायड्रोजन हेलियम मध्ये कन्वर्ट होतो. ठीक आहे ना, त्याच्यानंतर पुढे काय, फ्युजन रिएक्शन टेक्स प्लेस ॲट अ हाय टेम्परेचर. का बरं होतं हाय टेम्परेचर, मगाशी डिस्कस केला होता हा मुद्दा. कायनेटिक एनर्जी हॅज हाय रिपल्शन बिटवीन द न्यूक्लियाय. न्यूक्लियर द मोस्ट स्टेबल ॲट द टेम्परेचर. हा, हे आन्सर येतं. कायनेटिक एनर्जी इज हाय इनफ टू ओव्हरकम रिपल्शन बिटवीन. हाय टेम्परेचरला कायनेटिक एनर्जी मोर दॅन इनफ असते हे रिपल्शन ओव्हरकम करायला. ठीक आहे, पुढे जाताना द न्यूक्लियर फ्युजन इज नॉट फाउंड इन.
न्यूक्लिअर फ्युजन कशात मिळत नाही? थर्मोन्यूक्लिअर रिएक्टर मिळतं का? मिळतं. मग अशीच सांगितलं होतं, थर्मोन्यूक्लिअर हाय टेम्परेचरची न्यूक्लिअर रिएक्शन. हायड्रोजन बॉम्ब, हा हायड्रोजन बॉम्ब मध्ये सुद्धा फ्युजन असतं, लक्षात ठेवा. नॉर्थ कोरिया, चायना, रशिया यांच्याकडे हायड्रोजन बॉम्ब आहे. अमेरिकेकडे पण बहुतेक तरी आहे. आपल्याकडे अजून हायड्रोजन बॉम्ब नाही आहे. पण हायड्रोजन बॉम्ब जास्त एनर्जी रिलीज करतो, ठीक आहे ना. हायड्रोजन बॉम्बकडे तेवढं टेम्परेचर अटेंड करण्याची विचार करा. जर हायड्रोजन बॉम्ब फोडला तर किती जास्त टेम्परेचर वाढेल किंवा किती एनर्जी रिलीज होईल, हे फार खतरनाक आहे. एनर्जी प्रोडक्शन इन द सन इज नॉट फाउंड इन, हा इथे पण होतं बेटा फ्युजन, इथे पण फ्युजन होतं. ॲटम बॉम्ब मध्ये होत नाही. ॲटम बॉम्ब मध्ये काय होतं सर? ॲटम बॉम्ब मध्ये फ्युजन होतं बेटा, क्लिअर फ्युजन होतं, ठीक आहे. तर मग याचं करेक्ट आन्सर काय पाहिजे? तसं तर करेक्ट आन्सर हेच पाहिजे, हे करेक्ट आन्सर आहे. करेक्ट आन्सर आहे, कारण याच्यामध्ये नाही मिळत फ्युजन, ठीक आहे. पुढे जाऊ. हा एक शेवटचा प्रश्न आहे, पण सुंदर प्रश्न आहे, कारण इथे प्रश्न विचारतात असा. काय बघा, द स्टेटमेंट विच इज ट्रू. काय ट्रू आहे सर? द एनर्जी रिलीज्ड पर युनिट मास इज मोर इन फ्युजन दॅन फ्युजन. पर युनिट मासची जी एनर्जी आहे ते फ्युजन मध्ये जास्त असते का फ्युजन मध्ये जास्त असते? तर लक्षात ठेवा, याचा आन्सरच्या फॉर्मॅटमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करतो की फ्युजन मध्ये जे आहे ना, फ्युजन मध्ये बेटा एनर्जी पर ॲटम जी आहे ना सर, पर ॲटम ती जास्त असते. आणि फ्युजन मध्ये सर एनर्जी पर मास आहे ना, एनर्जी पर मास ती जास्त असते. मला काय म्हणायचंय की फ्युजन मध्ये आपण हायड्रोजन वगैरे यूज करतो ना, तरी 26.7 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट एनर्जी रिलीज झाली बेटा, पण ते हायड्रोजन वगैरेचं मास इतकं कमी असतं की पर युनिट मास एनर्जी जास्त होते. पण इथे काय होतं ना, इथे आपल्याला एका ॲटमसाठी, मला सांगा, एका ॲटमसाठी किती एनर्जी रिलीज होते? तर एका ॲटमसाठी होते 200 मेगा इलेक्ट्रॉन. इकडे 4 ॲटमसाठी किती होते? 4 ॲटमसाठी सर इथे होते जवळजवळ 26.7 मेगा इलेक्ट्रॉन. तर इथे एक AMU साठी पाहिजे मला, एक ॲटॉमिक मास युनिट साठी किती आहे? तर इथे येईल बेटा 200/235. बरे, 200/235 यायला पाहिजे, कारण युरेनियमचं मास किती असतं सर? युरेनियमचं मास असतं 235, ठीक आहे. तर इथे जर मला एका AMU साठी पाहिजे, तर एका AMU साठी तर हे किती येणार आहे? 4 ॲटम. एका हायड्रोजन ॲटमचं मास किती आहे? एका हायड्रोजन ॲटमचं मास किती आहे? हायड्रोजन ॲटम पकडला तर 4 पकडलं तर मग किती येणार बेटा? 26.7 डिवायडेड बाय 4 मेगा इलेक्ट्रॉन. म्हणजे आता मला सांग तू, 26 पॉईंट हे मोठं आहे का हे मोठं आहे? सर निश्चितपणे हे मोठं आहे, कधी पण हे मोठं आहे, ठीक आहे. त्याचा आन्सर कायला पाहिजे की द एनर्जी रिलीज पर युनिट मास इज मोर इन फ्युजन. हा, हे बरोबर आहे. आणि पर ॲटम इज मोर इन फ्युजन. ओके, अशा प्रकारे न्यूक्लिअर फ्युजन आणि फ्युजनचे सगळ्या टाईपचे क्वेश्चन्स आणि कॉन्सेप्ट आपण कव्हर केलेत. प्रिव्हियस इयर प्रश्न सॉल्व्ह करा, कॉन्फिडन्स येईल तुम्हाला. अजून काही डाऊट, कमेंट असेल, फीडबॅक असेल तर बिंदास कमेंट सेक्शनमध्ये शेअर करा. आपण याच्यानंतर एक शेवटचं लेक्चर घेणार, ज्याच्यामध्ये मी रेडिओ ॲक्टिव्हिटीचा तो पार्ट जो नीटच्या सिलेबसमधून डिलीट केलाय प्लस सर टी हाफ वाले जे टाइम डिके वाले जे प्रश्न आहे की किती न्यूक्लिअर राहतात टी हाफच्या नंतर, 2T हाफच्या नंतर, 3T हाफच्या नंतर, तो वाला पोर्शन डिके वाला आपण कव्हर करणार. एक बेसिक कव्हर करू, म्हणजे जर प्रश्न आला तरी तुम्हाला गडबड करायला नको, ठीक आहे. चला, बाय बाय.